नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण सोलापुरी स्पेशल डिस्को भजी करणार आहोत. डिस्को भजी करण्यासाठी कमी तिखटाच्या मिरच्या घ्यायच्या आणि अशा हिरव्या लांब मिरच्या घ्यायच्या पोपटी रंगाच्या, आणि त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि नंतर कापडाने पुसून घ्यायच्या. आता ह्या मिरच्या पुसून घ्यायच्या कापडाने स्वच्छ, ओलसरपणा कमी होतो म्हणजे. आणि नंतर अशा उभ्या कापून घ्यायच्या, म्हणजे तळताना फुटत नाही ती मिरची आणि चवीला पण छान लागते. अशा पद्धतीने सगळ्या मिरच्या कापून घ्यायच्या आणि नंतर त्याच्यामध्ये मीठ भरायचं, म्हणजे आतपर्यंत मीठ जात, त्याच्यामुळे चवीला छान लागते आणि तिखटपणा कमी येतो मिरचीचा. अशा पद्धतीने सगळ्या मिरच्यांमध्ये मीठ भरून घ्यायचं. पहा, असं छानपैकी मीठ भरून घेतले आता मिरच्यांमध्ये. आता भजी बनवण्यासाठी बॅटर बनवून घ्यायचं. 1 वाटी डाळीचं पीठ घ्यायचं आणि 2 चमचे तांदूळाचं पीठ घ्यायचं. तांदूळाच्या पिठामुळे कुरकुरीत होतात भजी, एकदम क्रिस्पी होतात. नंतर ओवा घालायचा आणि ओवा असा थोडा चुरगळून घालायचा. नंतर थोडासा खाण्याचा सोडा घालायचा, किंचितसा घालायचा. नंतर लाल तिखट घालायचं, हळद घालायची आणि चवीपुरतं मीठ घालायचं. आणि आता हे बॅटर आहे ते मिक्स करून घ्यायचं हाताने अगोदर, पाणी घालायच्या अगोदर व्यवस्थित. तुम्ही चमच्याने पण करू शकता. आणि नंतर पाणी घालून मिक्स करायचं. आणि खूप पातळ पण नाही करायचं, खूप घट्ट पण नाही करायचं, मीडियम ठेवायची याची कन्सिस्टन्सी. या अशा पद्धतीने बनवून घ्यायचं. आता तोपर्यंत तेल गरम करायला ठेवायचं आणि तेल गरम होऊ द्यायचं व्यवस्थित. आणि लोखंडी कढई घ्यायची शक्यतो तळण्यासाठी. तर चेक करून घ्यायचं तेल गरम झालंय की नाही अगोदर. पहा, आता बबल्स यायला लागले, म्हणजे आपलं तेल गरम झालंय बऱ्यापैकी. आता मी कडकडीत तेल थोडं या बॅटरमध्ये टाकते, मग एकदम खुसखुशीत होतात भजी. आता असं व्यवस्थित मिरचींना कोट करून घ्यायचं पिठामध्ये आणि तळून घ्यायचं. छान गोल्डन रंग येईपर्यंत तळून घ्यायचं. मिरची आतपर्यंत तळण्यासाठी जास्त गॅसची फ्लेम मोठी नाही ठेवायची, छोटीच ठेवायची. आणि मोठी फ्लेम ठेवली की कसं होतं, वरून जळतात लगेच आणि आतून कच्चीच राहतात तशीच भजी मग, आणि मग ते पिठूळ लागतात. आता पहा, छान गोल्डन रंग यायला लागलाय बघा. आणि याच्यावरचे बबल्स पण कमी व्हायला लागले, त्याच्यावरनं समजायचं की आता भजी तळत आली आहेत. आता ही भजी काढून घ्यायची. पहा, आता भजी तळून झाली आहे. आता एका डिशमध्ये काढून घ्यायची आणि अशा पद्धतीने सगळी भजी तळून घ्यायची आणि जरा वेळ थंड होऊ द्यायची, लगेच नाही बारीक करायची. आता थंड झाल्यानंतर कट करायला घ्यायचे, असे छोटे छोटे तुकडे करायचे भजीचे. याच्यापेक्षा थोडे छोटे केले तरी चालतील, तुम्हाला जसे शेप पाहिजे तसं तुम्ही करू शकता. छोटे करू शकता, थोडे मोठे करू शकता. आणि हा देठ काढायचा असेल तर काढू पण शकता तुम्ही. ही भजी एकदम कुरकुरीत होतात आणि मिरची पण आतमध्ये तळली जाते व्यवस्थित. हे पहा, अशा पद्धतीने आता सगळे भजे बारीक करून घ्यायचे मिरच्या. आणि आता आपण याला पुन्हा एकदा तळून घेणार आहोत. 2दा तळली जातात, म्हणूनच ह्या भज्यांना डिस्को भजी असं नाव पडलंय. 2दा तळली जातात. एकदम कुरकुरीत होईपर्यंत, लाल होईपर्यंत व्यवस्थित तळून घ्यायची. छान रंग येईपर्यंत तळून घ्यायचे. आणि मिरची पण आतमध्ये पूर्णपणे तळली जाते. थंडीमध्ये, पावसाळ्यामध्ये एकदम झणझणीत आणि तिखट खायची काही इच्छा झाली तर ही खूप छान डिश आहे. पहा, आता छान लाल रंग आलाय. तुम्ही जेवताना वरण भातासोबत वगैरे असं साईड डिश म्हणून पण करू शकता. अशा पद्धतीने सगळे भजी तळून घ्यायची.
आणि नंतर चवीसाठी पेरी पेरी मसाला किंवा चाट मसाला टाकू शकता तुम्ही. तुम्हाला जो मसाला आवडत असेल तो टाकू शकता. एकदम झणझणीत आणि चटपटीत लागतात सॉससोबत व चहासोबत. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. बाय.